सेव्ह करा आता याच्यामध्ये मग तुम्ही इथं बसा की तुम्ही त्यांना एकदा मी कॅमेरावर बसणार कॅमेरा फक्त त्यांना दाखवतो दोघांना मला पण समजलं दोघांना माईक कोण घेणार माईक मी घेतो आणि नाही माईक आहे ना द्या तू इथं बस तिथं बस ते माझ्या लक्षात आहे नाही अजून हे बघ आला आणि हे दाबला की नाही रिप्लेस सेव्ह होतो पहिला हे दाबायचं आणि येस दाबला की हे रिप्लेस सुरू होतो 4 मारलेला आणि रिप्लेस संपला की डी दाबायचं म्हणजे मेन स्क्रीनला ओके ओके एवढंच आहे. आणि इकडं फक्त बॉलर संपला इथं 0 1 हे बॉल आहे एक बॉलला किती काढला आता समजा 2 काढला 2 दाबायची इथं अपडेट होतं ओके सगळीकडे अपडेट होतं त्याच्यामुळे ओव्हर संपले की प्लेअर आपल्या पण ऍड करायचे का माईक पुढून वॉरियर्स कोवाडे दाबेवाडी प्रीमियर लीग मधला दुसरा दिवस पहिला सामना रंगतोय छावा वॉरियर्स वर्सेस मराठा वॉरियर्स. पहिलं षटक पहिला चेंडू सामना करतोय पहिल्या चेंडूचा प्रतीक रायकर. समजले राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू. हॅलो आवाज हॅलो हॅलो काय झालं माईक 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 डॉट ना तुला अरे माईक बंद कर. कमिटी जरा इकडे या माईक बंद पडलाय. सुरेश सुरेश वाईट 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 नाही करा की हो जरा 2 मिनिटं थांबा. एक सेकंड 2 मिनिटं थांबवा जरा 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा जरा आमचा 2 धावा झाले आणि वाईट ते डायरेक्ट 3 ला करायचं. नाही 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 वाईट पहिला एक गेली पहिला एक गेली पहिला 2 घडले ना पहिला डॉट 0 1 परत वाईड आता वाईड वर क्लिक करायचं आणि 0. ओके असं आहे का हा तिकडे होईल तसं आहे. हा स्टार्ट गुंडा वाईड गेली गुंडा वाईड वाईड दादा तुम्ही त्याच्यावर बोलायचं ऐकत होतं इथं बोला त्या बोला तुम्ही बोला त्याच्यावर ऐकू जात हा ऐकू जात की दाबा की लाईट हे गेले म्हणून लाईट गेल्या मी करू काय ते तुम्ही करणार त्याच्यावर बोला की ऐकत होते. समजलं ना बॉल वाईज ऍड करायचं 6 आता इथं 6 आहे. हा हे दाबला दाबले ना ते रिप्लेस झाले पण 6 मारलेला परत आता डी करायचं आणि इकडे 6 आहे. पण ते सगळे दत्ता पॉवरलाच चालले हे सगळे दत्ता पॉवरलाच चालले की इकडे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू दत्ता यांचा श्रीधरसाठी हा उंच फटकावण्याचा प्रयत्न पण बॅटची कड घेऊन तिथेच उडालेला आहे. सुंदर असा झेल फॉलो थ्रू मध्ये दत्ता यांनी पहिली विकेट मिळवलेली आहे आपल्या संघासाठी. फटकेबाजी करण्याच्या नादात पहिली विकेट पडते. डायरेक्ट क्लिक कर ना त्या बॉलला दुसरा बॅट्समन पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न होता पण फटकेबाजी करण्याच्या नादात पहिली विकेट गमावलेली आहे मराठा वॉरियर्सने. कॅच कॅच कॅच
दत्ता पवार घ्या. दत्ता पवार झिरो झिरो गेल्यानंतर असं आता इथं बॉलरचं बॉलर कोण जयवंत. आता बॉलरचे छावासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो जयवंत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती उत्कृष्ट असा कमबॅक केला होता बॉलरनी. पहिला गडी बाद होतोय. दुसरं षटक राईट आर्म राऊंड द विकेट जयवंत यांचा सामना करतोय प्रतीक. आणि हा ऊन फटकावण्याचा प्रयत्न यॉर्क बॉल होता, त्यांना समजलेला नाहीये आणि हा क्लीन बोल्ड होतोय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा मिळाल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती ही दुसरा गडी बाद होतोय. फटकेबाजी करायच्या नादामध्ये दुसरी विकेट गमावलेली आहे मराठा वॉरियर्सने. सलग 2 चेंडू 2 गडी बाद झालेले आहेत. जयवंत साठेने अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे आपल्या षटकाची. पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला 1 विकेट मिळवून दिलेली आहे. दत्ता पवार चाललंय ना ते सांगा तुम्ही. पहिल्या षटकात श्रीधर यांनी फटकेबाजी केल्यानंतर 2 मिनिटं दाबा. जेवंदा पर्या 2 मिनिटं थांब. बॅटर कोण गेला. प्रवीण बरोबर आहे बरोबर आहे की गडबड चालू. नवीन बॅटर प्रवीण चौगुले जयवंतचा सामना करण्यासाठी उजव्या यष्टी बाहेर पडलेला झेलबादचा अपील पंचाने फेटाळून लावलंय. जयवंत व्यवस्थित बॅटरला दडपणाखाली आणताना उजव्या यष्टी बाहेर कोणत्याही प्रकारची जागा द्यायचा त्यांचा प्रयत्न नाहीये. पुढचा चेंडू जयवंत यांचा प्रवीणसाठी. परत एकदा उजव्या यष्टी बाहेरच व्यवस्थित टप्पा पकडलेला आहे जयवंत यांनी. उजव्या यष्टी बाहेर खेळवण्याचा प्रयत्न आणि प्रवीण त्याला फटकेबाजी करण्याच्या नादात तो चेंडू चकतोय त्यांचा. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव. पुढचा चेंडू जयवंत यांचा प्रवीणसाठी. यॉर्क पडलेला आहे, टोलवलेला आहे लेग साईडला. बघूया 1 धाव मिळते की 2. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी जोखीम, धाव बाद व्हायचा संभव. अपील होते जोरदार पण पंचांनी फेटाळून लावले. सिंपल आहे बॉल प्रत्येक नाही चुकूनच इम्पॉर्टंट. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर फक्त 2 धावा. जयवंत यांचा पुढचा चेंडू प्रवीणसाठी जोरदार फटकावण्याचा प्रयत्न. झेलबादचा अपील पंचाने फेटाळून लावले. झेलबादचा अपील. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया. अतिशय उत्कृष्ट असा मिड ऑनला षटकार बसलेला आहे जयवंत यांना. पहिले 5 चेंडू व्यवस्थित टाकल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या षटकाची समाप्ती. लाईट गेली म्हणून सांग रे इथे दाखवला गावात नाही 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24. 2 बाद 24. परत एकदा तिसरं षटक घेऊन येतात दत्तात्रय आणि सामना करतोय अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षयसाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतोय अक्षय.
उजव्या एसटी बाहेर जाऊन स्टान्स घेऊन लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या मागे जातोय आणि 1 धाव मिळते संघाला. तिथं हाला लागले आले पण ते हाल. पुढचा चेंडू प्रवीण यांच्यासाठी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न उजव्या एसटी बाहेर टोलवलेला आहे एका धावेसाठी, पण फिल्डरच्या वरून सीमारेषेकडे चाललोय. चांगली फिल्डिंग आणि हा धाव बाद होण्याचा संभव, पण दुसरी धाव सुद्धा व्यवस्थित पूर्ण केली. ओके पुढचा चेंडू प्रवीण यांच्यासाठी उजव्या एसटी बाहेर पडलेला चेंडू फटकावण्याच्या नादात फॉलो थ्रू मध्ये बघूया हा अजून एक, आणि हा दोघांच्या झटापटीत झेल सुटलेला आहे. बघूया किती महागात पडते त्यांना. दत्तात्रयाने फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, पण 2 फिल्डरच्या गडबडीमध्ये झेल सुटलेला आहे. याच्यामध्ये फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. पुढचा चेंडू दत्तात्रय यांचा गुडलेन पडलेला लेग साईडला फटकावण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग चुकले. एसटी रक्षकाच्या हातात. किती रन 28 बरोबर आहे. पुढचा चेंडू सामना करतोय अक्षय. ऑफ साईडला पडलेला चेंडू व्यवस्थित एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ऑफ ड्राईव्ह खेळलेला आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय प्रवीण. झेलबादचा अपील होतोय, पंचांच्यावर काही परिणाम दिसत नाही आणि पंचांनी ते फेटाळून लावलंय. गुडलेन पडलेला चेंडू लेग साईडला फटकावण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे हा चेंडू निर्धाव जातोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 29, 2 बाद 29. दत्तात्रयाने 2 षटकामध्ये 21 धावा देत 1 गडी बाद केलाय. प्रवीण चौगुले खेळतोय 8 चेंडूत 11 धावांवरती आणि अक्षय खेळतोय 3 चेंडूत 2 धावांवरती. चौथं षटक गोलंदाज आहे विशाल खवरे, राईट आर्म ऑर्थोडॉक्स. विशाल यांचा पहिला चेंडू फुल टॉस पडलेला आहे, जोरदार फटकावण्याचा प्रयत्न, पण सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण. याच्यामध्ये 1 धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. दत्तात्रय थोडीशी सल्लामसलत करताना विशालशी, बघूया ही स्ट्रॅटेजी किती फायदेशीर ठरते त्यांना. पुढच्या चेंडूचा सामना करतोय तो प्रवीण. ऑफ साईडला पडलेला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता, बॅटची कट घेऊन एसटी रक्षकाच्या मागे जातोय. 1 धाव. विशाल यांचा पुढचा चेंडू सामना करतोय आता अक्षय. फुलटॉस पडतोय, यॉर्क करण्याच्या नादात थोडंसं फुलटॉस जाते. क्षेत्ररक्षण मिडअपला व्यवस्थित आणि हा थ्रो केलेला बॅकअप नंतर आलेला आहे. आणखीन एक अतिरिक्त धाव मिळाली असती. पुढचा चेंडू विशाल यांचा सामना करतोय प्रवीण. ऑफ साईडला जाऊन फटकावण्याचा प्रयत्न होता, ही चोटी धाव घेण्याचा प्रयत्न जोखीम आहे आणि थ्रो व्यवस्थित हातात न आल्यामुळे धावबाद होता होता वाचतात फलंदाज. लेग वाईज काय विचार आधी एकदा बॅट. धावसंख्या होते 32, 2 बाद 32. चौथा चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित फलंदाजाने ओळखून ऑफ साईडला चेंडू ठेवलेला आहे आणि अक्षय यांचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये.
विशाल यांचा शेवटचा चेंडू फुल टॉस, दिशाहीन झालेला आहे आणि हा वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. सामना करतोय अक्षय. अतिशय उत्कृष्ट अशी ऑफ साइडला गुडलेंथवर पडलेला चेंडू. ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग चुकलेला आहे. एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव जातोय. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. विशाल आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी व्यवस्थित टप्प्यावरती. धावसंख्या आहे 34. 2 बाद 34. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34. प्रवीण खेळतोय 10 चेंडू 13 धावांवरती आणि अक्षयला थोडीशी लय सापडत नाहीये आज. 7 चेंडू 4 धावा. 34. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. 2 बाद 34. विनायक आहे ना जनार्दन आहे का? 5व्या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. जनार्दन यांचा सॉफ्ट हँड निघालण्याचा प्रयत्न होता. झेलबाद आणि हे धावबाद सुद्धा होता वाचलेले आहेत. 1 धाव. अतिशय जोखीम भरी धाव होती. विनायक आहे ना? विनायक यांचा पहिला चेंडू गुडलेन पडलेला होता. टोलून खेळण्याचा प्रयत्न पण चेंडूच्या गतीमुळे थोडासा वाचलाय प्रवीण. झेलबाद होता. पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि हा क्लीन बोल्ड झालेला आहे. चेंडूच्या गतीचा थोडाही अंदाज आलेला नव्हता अक्षयला. गुडलेन पडलेला होता. उजव्या एसटी बाहेर जाऊन फटकावण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कड थोडीशी घेऊन तो स्टंपवर आदळलेला आहे आणि क्लीन बोल्ड होतोय. अक्षयला सुरुवातीपासूनच थोडीशी लय सापडलेली नव्हती. 8 चेंडू 4 धावा करून परततोय अक्षय. तिसरा गडी बाद होतोय 35 धावसंख्येवरती. पुढचा बॅटर मैदानात येतोय प्रसाद सावंत. विनायक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना. बघूया पुढच्या चेंडूचा सामना प्रसाद कसा करतात. पुढचा चेंडू विनायक यांचा प्रसादसाठी. हा उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न होता पण तो एसटी रक्षकाच्या मागे जातो. 1 धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हे काय बघतोय आम्ही. दुसरी धाव अजिबात शक्य नसताना ताळमेळमध्ये गोंधळ झालेला आहे. व्यवस्थित खेळताना प्रवीण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद होतोय. दुसरी धाव घेण्याची काही गरज नसताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चौथा गडी बाद होतोय. महेश आहे का? महेश. पुढचा फलंदाज महेश. विनायकचा कसा सामना करतात बघूया. लेग साइडला टोलून काढलेला आहे. 1 धाव. मला वाटतं यावेळेला 2 धावा घेण्याची जोखीम त्यांनी पत्करणार नाहीत कारण याच्या अगोदरच्या चेंडूवरच 2 धाव घेण्याच्या नादात एक फलंदाज त्यांचा धावबाद होतोय. विनायक यांची अचूक टप्प्यावर चाललेली गोलंदाजी. धावसंख्या जखडून ठेवली आहे त्यांनी. फटकेबाजीचा कोणताही चान्स दिलेला नाहीये. उजव्या एसटी बाहेर ESTचीच अपील आहे. पंचाने फेटाळून लावले. अतिशय उत्कृष्ट असं एसटी रक्षण जयवंत साठे यांचं. विनायक अचूक टप्पा आणि गतीचं योग्य मिश्रण. धावसंख्या अगदीच जखडून ठेवली आहे त्यांनी. पुढचा चेंडू विनायक यांचा प्रसादसाठी फुल टॉस पडलाच. यॉर्क बॉल होता आणि हे EST चीज झालेलं आहे. स्टंपिंग आउट होतोय प्रसाद. यॉर्कर लेन पडलेला चेंडू फटकावण्याच्या नादात बॅटची कट घेऊन
जयवंत त्यांच्या हातात गेलेला होता. अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण जयवंत साठे यांचं. बॉल बॅटर काय झालं की झालं झालं ना किती 6 ओव्हर का टाकले त्याच्यात आधी तिथे इथे 6 आहेत. 38 विनायक शिंदेची अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. शेवटच्या षटकात फटकेबाजीच्या नादात असलेल्या फलंदाजांना व्यवस्थित जखडून ठेवलं होतं. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये फक्त त्यांनी 3 धावा दिलेत आणि 2 गडी बाद केलेत. अबुल पिवराज नितीन जगा. हा ठीक आहे, पाठवतो. 37 झाला. सेकंड इनिंग पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्टार्ट करून देतो नंबर 5 षटकामध्ये मराठा वॉरियर्सनं धावसंख्या उभारली ती 37. 5 गडी बाद 37. छावा वॉरियर्सला जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 38 धावा करण्याची गरज. पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केल्यानंतर फटकेबाजी करण्याच्या नादात लगेच विकेट टाकल्यात मराठा वॉरियर्सच्या संघाने. त्यामुळं धावसंख्या निर्धारित राहते ती फक्त 37. छावा वॉरियर्सला 30 चेंडूत 38 धावा करण्याची गरज आहे. बघूया आता मराठा वॉरियर्सचे गोलंदाज काय कमाल दाखवतात. छावा वॉरियर्स कडून सलामीला येतात दत्तात्रय पोवार आणि जयवंत साठे. कोवाडे दाबेवाडी प्रीमियर लीग मधील दुसरा दिवस आणि हा पहिला सामना रंगतोय तो छावा वॉरियर्स आणि मराठा वॉरियर्स मध्ये. मराठा वॉरियर्स मध्ये प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये 37 धावा केल्या होत्या. छावा वॉरियर्सला जिंकण्यासाठी हव्या त्या 30 चेंडूत 38 धावा. स्ट्राईकवर आहे जयवंत. पहिलं षटक घेऊन येत होतो प्रवीण. राईट आर्म राऊंड द विकेट. प्रवीण यांचा पहिला चेंडू जयवंतसाठी. जयवंत तयार. प्रवीणचा रनअप. पहिला चेंडू जयवंत यांच्यासाठी. फुलटॉस पडलेला आहे. उंचावरून फटकावण्याचा प्रयत्न आणि बघूया 4 धावा जात आहेत की 6. बघूया पंचांच्या निर्णयाकडे लक्ष आहे आणि हा षटकार अतिशय उत्कृष्ट अशी सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू यॉर्कर लेन करायचा प्रयत्न होता पण थोडासा टप्पा चुकल्यामुळे तो फुलटॉस गेला आणि जयवंत यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन फटकावलेला आहे. 6 धावांसाठी संघाचं खातं उघडतंय षटकाराने. दुसऱ्या चेंडूत बघूया प्रवीण कमबॅक करतात की जयवंतची तीच फटकेबाजीची लय कायम राहते. दुसरा चेंडू प्रवीण यांचा. राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करतोय जयवंत. पुढचा चेंडू तटवून काढण्याचा प्रयत्न होता. अतिशय उत्कृष्ट असं कमबॅक केलेला प्रवीण यांनी. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू सामना करतोय परत एकदा जयवंत. उजव्या स्टी बाहेर पडलेला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट घेऊन तो थर्डमॅनच्या दिशेने जातोय. बघूयात 1 धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार मिळाल्यानंतर
टप्पा अगदी अचूक पकडलेला आहे गोलंदाजाने. डावखुरा फलंदाज दत्तात्रय सामना करतोय प्रवीण यांचा. पुढचा चेंडू दत्तात्रय यांच्यासाठी आणि हा लेग साइडला उत्कृष्ट असा फ्लिक केलेला आहे 4 धावांसाठी. यॉर्कर लेन करण्याचा प्रयत्न होता पण तो फुलटॉस गेलाय. दत्तात्रयाने उत्कृष्ट फ्लिकचा शॉट खेळलेला आहे आणि ह्या 4 धावा मिळत आहेत संघासाठी. पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज दत्तात्रय परत एकदा पॅडल स्वीप मारलेला आहे आणि हा सुद्धा जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरतंय मराठा वॉरियर्ससाठी. पायाच्या टप्प्यावरती गोलंदाजी केलेला आहे आणि दत्तात्रयाने त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. तीस चेंडूत 38 धावांची गरज असताना अतिशय चांगली सुरुवात जयवंत आणि दत्तात्रय यांच्याकडून. पुढचा चेंडू हा सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जातोय. अतिशय चांगली सुरुवात आहे छावा वॉरियर्सची. लॉंगनच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर सरळ षटकार. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. पहिल्याच षटकामध्ये सामना पूर्ण आपल्या दिशेने फिरवलेला आहे सलामीच्या फलंदाजाने छावा वॉरियर्सच्या. बघूया दुसऱ्या षटकामध्ये मराठा वॉरियर्सला कमबॅक करण्याची संधी मिळते का. पॉवर प्ले समाप्त झालाय. बघूया फटकेबाजीची लय अशीच राहते. कोण आहे दुसरा षटक. पहिला चेंडू अक्षय मारा करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय जयवंत. अक्षय यांचा पहिला चेंडू जयवंतसाठी. गुडलेन पडलेला चेंडू फटकावला आणि लॉंग ऑन मध्ये तैनात असलेल्या प्रतीकने अतिशय उत्कृष्ट सरळ हातात सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी खेळण्याचा प्रयत्न होता पण लॉंग ऑनला जो उभा होता प्रतीक रायकर सीमारेषेवर सरळ हातात झेल पकडलेला आहे. पहिला गडी बाद होतोय छावा वॉरियर्स संघाचा. पहिल्या षटकाच्या फटकेबाजीनंतर तीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न होता जयवंत यांचा. पहिला गडी बाद होतोय 21 धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाची चांगली सुरुवात केलेली आहे अक्षयाने. जयवंत बाद झाल्यानंतर त्याला रिप्लेस करण्यासाठी येतोय तो विशाल. बघा ती स्ट्रॅटेजी कायम राहते का फटकेबाजीची की अगदी संयमाने खेळतायत फलंदाज. अक्षय यांचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर दुसरा चेंडू विशाल यांच्यासाठी. गुडलेन पडलेला होता लेग साइडला. उजव्या एसटी बाय स्टान्स घेऊन तो फटकावलेला आहे आणि ह्या 4 धावा. विकेट पडल्यानंतर सुद्धा फटकेबाजीमध्ये कोणताही बदल करायचा नाही असं छावा वॉरियर्सचे फलंदाज ठरवून आलेले आहेतच. अगोदरच्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या पहिल्याच आपल्या चेंडूवरती विशाल आणि चौकार मिळवलेला. पुढचा चेंडू अक्षय यांचा. आता अक्षय थोडे दडपणाखाली. विशाल बघूया काय करतात. अक्षय यांचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा आणि हा उत्कृष्ट टोलवलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. रिव्हर्स स्वीप. बॉल मध्ये कोणत्याच प्रकारची खराबी नव्हती पण फलंदाजाला दाद द्यावी लागेल. व्यवस्थित फुटवर्क आणि ह्या 6 धावा. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. ऑफ साइडचा बाहेर आणि हा स्ट्रेट परत एकदा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 1 पाहिजे 1. धावसंख्या बरोबरी 1 धावेची गरज. 20 बॉल मध्ये 20 चेंडूत 1 धावेची गरज. धावसंख्या बरोबरीच झाली.
सेम टीव्ही दिसते सगळे अवेलेबल. असं नसते सॉफ्ट त्यांची पण सॉफ्टवेअर तसेच असतील का तिकडे? सेम स्कीम. सेम असतं. त्यांचं कोडिंग एका धावीची गरज. मराठा वॉरियर्सने सामना सोडून दिलेला दिसतोय. एक धाव मिळालेली आहे. छावा वॉरियर्सने सामना जिंकलेला आहे. एकतर्फी झालेला हा सामना छावा वॉरियर्सने 9 गड्यांनी जिंकलाय. विन बनव 9 गड्यांनी जिंकलाय. फक्त 1.5 ओव्हर मध्ये धावसंख्या पूर्ण केली आहे. पहिला सामना जिंकतोय तो छावा वॉरियर्स. मराठा वॉरियर्सने केलेल्या 37 धावांच्या मोबदल्यामध्ये 1.5 ओव्हर एका गाड्याच्या मोबदल्यात 38 धावा केलेल्या आहेत. दादा किती जरा सांगा आता. आता काय करायचं समरी पहिला पे करायची. म्हणजे आता तुम्ही सांगू शकता ओके कोणाच्या मला जायला बिल्डिंग आहे. कुठं रे तुम्ही? थांब ना घेतो. समरी काढायला लागला होता. आदर्श होता बिल्डिंग ना.